with एव्हरेस्ट इझी शेफ वा मिनिटांत प्रस्तुत करता राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। योगेश कदम यांनी सुनावणी घेतली, पण सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलेला नाही। गृहराज्यमंत्र्यांवरील टीकांवरती फडणवीसांचं स्पष्टीकरण, चूक नसल्यास घाबरू नका, जशास तसं उत्तर द्या। शिंदेंकडूनही पाठराखण। शिफारस केली, मात्र सीपींनी परवाना दिला नाही। कुणाचा दबाव होता याची चौकशी होणार। कुणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। घायवळ प्रकरणामध्ये अजित पवार यांच्याकडून हे स्पष्टीकरण। छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलत नाही, तर विरोधकांच्या टीकेला या दरम्यान मंत्री योगेश कदमांचं उत्तर, अशा राजकारणामुळे कधीच विचलित झालो नाही, होणार नाही। कदमांचं ट्विट। निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर सुद्धा मकुका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची आता होणार चौकशी। ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द व्हायला हवा, अन्यथा मुंबई पुणे ठाणे जाम करणार। नागपूरमधील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवार यांचा हा एल्गार। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडणार नाही, तर आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। ओबीसींविरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। लक्ष्मण हाके आक्रमक। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आम्ही काहीतरी आश्वासनं देतो। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांच्या जखमेवरती मी चोळणारं वक्तव्य। टीकेनंतर दिलगिरी व्यक्त। शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना हा इशारा। महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड काय हे जनता दाखवून देईल। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल। बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या हंबरडा मोर्चावर फडणवीसांची आणि शिंदेंची टीका। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाही, फडणवीसांचा निशाणा। तर अजून किती हंबरडे फोडणं बाकी, शिंदेंचा खोचक टोला। भौंकने वाले कुत्ते काटते नहीं, अहिल्यानगरमधील सभेवरून नितेश राणेंची एमआयएम नेत्यांवर टीका। जलील यांनी छोटा चिंटू आणि वारिस पठाण यांनी नेपाली टिंगळा म्हणत केलेल्या टीकेला दिलं उत्तर। जिहादी कुत्र्यांना अहमदविषयी कितीही प्रेम असेल तरी सुद्धा अहिल्यानगरच म्हणावं लागेल। नगरमधील एमआयएमच्या सभेवर गोपीचंद पडळकरांची टीका। जिहादींच्या थडग्यावर भगवा फडकवणार, पडळकर आक्रमक। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा। करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं हे मोठं वक्तव्य। आपल्या हिंदू बांधवांना फायदा मिळावा, जगताप यांचं आवाहन। गोडसेने शांत डोक्यानं महात्मा गांधींची हत्या केली, याशिवाय शांत डोक्यानं फडणवीस भांडण लावतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका। हर्षवर्धन सपकाळांना त्यांच्या जिल्ह्यातही कुणी ओळखत नाही, फडणवीसांचं उत्तर। मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरली होती त्याची जबाबदारी शिवसेनेची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। महाराष्ट्रातील 347 तालुक्यांना विशेष पॅकेजद्वारे नुकसानीची भरपाई मिळणार। सुधारित जीआरमध्ये 94 तालुक्यांचा नव्याने समावेश। शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेनंतर सरकारकडून जीआरमध्ये मोठे बदल। डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाही। ट्रम्प पुरस्कारासाठी आग्रही, मात्र मारिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात। यशस्वी जयस्वालच्या नाबाद 173 धावा, तर पहिल्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 318 धावा। कुख्यात गँगस्टर डीके रावला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्याला अटक। तर डीके रावच्या विरोधात आता खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप। रिमांडसाठी कोर्टात हजर करणार। को पावर्ड बाय